प्रलंबित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी शासकीय व निमशासकीय शिक्षक व इतर संघटनांतर्फे पुकारलेल्या संपाला आमचा पाठिंबा असून रुग्णसेवेला अडचण निर्माण होणार नाही याकरिता महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी न होण्याबाबतचे निवेदन श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळेचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांना सादर केलं। महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभाग न होण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी, राज्य विभागीय सचिव विनोद सोनार, राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती सरलाबाई श्रीसाठ, राज्य विभागीय सचिव कांताबाई वरपे, धुळे जिल्हा अध्यक्ष राहुल वाघ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर, धुळे जिल्हा खजिनदार संजय खेरनार, महिला उपाध्यक्ष श्रीमती सुनीता गायकवाड, सहप्रसिद्ध प्रमुख देवा करणकाळ, उदय मोरे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील गवळी सहसंपादक। नमस्कार। आज संत निरंकारी मिशन शाखा धुळे यांच्या वतीने सद्गुरू बाबा गुरुवचन सिंहजी महाराज यांची जी पुण्यतिथी आहे 24 एप्रिल, त्या दिवसाने मानवता एकता दिवस साजरा करण्यात येतो। आणि जसं आपल्याला माहीत आहे की सद्गुरू बाबा गुरुवचन सिंहजी मानवतेच्या कल्याणासाठी शहीद झाले आणि त्यानंतर मग त्यांचं जे जीवन त्यांनी मानवतेसाठी जे समर्पित केलं होतं तो संदेश पुढे तसाच चालू राहावा यासाठी निरंकारी जगतामध्ये हा दिवस मानव एकता दिवस म्हणून पाळला जातो। आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभर रक्तदानाची शिबिरं आयोजित करण्यात आजपर्यंत संत निरंकारी मिशनने साधारणपणे 18 ते 20 लाख युनिट ब्लड आजपर्यंत डोनेट केलेलं आहे। आणि धुळे शाखेच्या वतीने देखील आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाद्वारे जे ब्लड युनिट एकत्र होणार आहे ते सर्व धुळे जिल्हा रुग्णालयाला समर्पित करण्यात येणार आहे। आणि साधारणपणे 200 युनिटची अपेक्षा आहे। 200 युनिट आज रोजी ब्लड डोनेशन करण्यात येईल। तर सद्गुरूंचा संदेश हाच आहे की आज जगामध्ये जे जातीपातीची धर्मामध्ये जे तेढ आहे, नफरत आहे, भेदभाव आहे तो दूर व्हावा आणि मानवामध्ये प्रेमाचे नाते निर्माण व्हावं, जगामध्ये एक सुंदर स्वर्गासारखं स्वरूप लावून हाच सद्गुरूंचा उद्देश आहे आणि हाच त्यांचा संदेश आहे।